सांगली केंद्र सरकारच्या PM ही परिवहन योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्र 50 बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत। या दृष्टीने महापालिका परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत मंजूर करण्यात आला। दरम्यान बस सेवा सुरू केल्यानंतर महापालिकेला त्रुटीची 8 कोटींची जादा तरतूद करावी लागणार असल्याने ही नुकसानीची योजना मंजूर करू नये अशी मागणी करत काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी बस सेवा योजनेला स्पष्टपणे विरोध दर्शवला। यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी परिवहन समितीला मान्यता द्या, ई-बस सेवा याचे धोरण ठरविण्यासाठी विशेष महासभा घेण्यात येईल अशी घोषणा केली। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सुरुवातीला ही बस सेवेच्या योजनेला काँग्रेस नगरसेवकांचा पूर्णपणे विरोध असल्याचे जाहीर केले। ही बस सेवा सुरू झाल्यानंतर शहराच्या रस्त्यावर गाडी फिरू दे अथवा न फिरू दे, कंपनीला पैसे हे द्यावेच लागणार आहेत। प्रति किलोमीटर 57 रुपये पर गाडी द्यावे लागणार आहेत। ही योजना केंद्राची नाही, केंद्राने एजन्सी नियुक्त केलेल्या त्या एजन्सीमार्फत योजना चालवली जाणार आहे। महापालिका क्षेत्रामध्ये नवीन प्रस्ताव आणून महापालिकेचे नुकसान होत आहे। आदिवासी कंपनी आली तर नंतर समुद्राचे नुकसान आपण बघतोय आणि आता सुरू करून आणखी नुकसानीत भर पडणार आहे। त्यामुळे वेळीच या ई-बस सेवेच्या योजनेला विरोध करा आणि महापालिकेचे होणारे नुकसान टाळा अशी आमची ठाम मागणी। समुद्र कंपनीबरोबर LED दिवे बसवण्यासाठी जो करार केला त्या करारावर पर्याय काढण्यासाठी मुंबईवरून वकील आपल्याला बोलावे लागत आहेत। त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा विचार करून ही बस सेवा रद्द करावी। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी बस सेवा प्रस्तावाबाबत अनेक नगरसेवकांची वेगवेगळी मते आहेत। त्यामुळे हा विषय विशेष महासभेत घेऊन यावर चर्चा करून तोपर्यंत परिवहन समिती स्थापन करण्याला मान्यता देत आहेत। नगरसेवक काही तज्ज्ञ अशी 13 जणांची ही समिती असणार आहे। या समितीतील सदस्य कोण असावेत हे त्या पक्षाचे गटनेते ठरवतील। काँग्रेसचा विरोध आहे, कशासाठी विरोध आहे त्यांचा? PM बस सेवा योजना महानगरपालिका मोठ्या आर्थिक नुकसानीच्या असल्याने सदर योजनेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोध